आता वळूया राज्यातील राजकीय बातम्यांकडे। बातमी आहे महायुतीच्या गोटातून। महायुतीची गुरुवारी जागा वाटपासंदर्भात मॅरेथॉन बैठक होणार आहे। मॅरेथॉन बैठका या पार पडणार आहेत। महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकांसाठी जागा वाटप करण्यासाठी महायुतीची बैठक होणार आहे। महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात ही बैठक होईल आणि जागा वाटपासंदर्भात फॉर्म्युले हे ठरवले जातील। काही जागांची अदलाबदल करण्याचा सुद्धा तयारीमध्ये असल्याचं समजतंय। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। जागा वाटपासंदर्भात या मॅरेथॉन बैठका होणार आहेत। आधीच बैठकांना सुरुवात झालेली आहे। खास करून मुंबई महानगरपालिकेवर साऱ्यांचं लक्ष आहे। या महानगरपालिकेमध्ये जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये चर्चा विनिमय सुरू आहे। महायुतीच्या जागा वाटपाबाबत गुरुवारी मॅरेथॉन बैठक ही पार पडणार आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांनी जास्त जागांची मागणी केलेली आहे। काय नेमकं बैठकीमध्ये ठरणार आहे? नक्कीच जगदीश, आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आता सर्वच पक्ष जे आहेत ते ॲक्टिव्ह मोडवरती आल्याचं पाहायला मिळते आणि आज महायुतीकडनं मुंबईतील वसंत स्मृती येथे महायुतीची एक बैठक पार पडली आणि ज्यामध्ये आपण पाहू शकतो की प्रामुख्याने शिंदेंची शिवसेना असेल ना, भाजप असेल, त्याचबरोबर RPIचे पदाधिकारी नेते उपस्थित होते आणि ह्यामध्ये खरं तर अजित पवारांचा कुठलाही नेता उपस्थितीत नव्हता। आणि आपण पाहिलं तर ह्या बैठकीत प्रामुख्याने जागा वाटपासंदर्भात एक सकारात्मक चर्चा या सर्व नेत्यांमध्ये पार पडली। आपण पाहिलं तर ह्या बैठकीमध्ये खरं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, प्रवीण दरेकर, त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेकडून योगेश कदम आणि राहुल शेवाळे हे उपस्थित होते। एकंदरीत सकारात्मक चर्चा या संदर्भात झाली आहे आणि त्याचबरोबर ज्या वॉर्डात ज्या ठिकाणी विद्यमान नगरसेवक ज्या पक्षाचा आहे आणि त्या ठिकाणी त्याच पक्षाला खरं तर प्राधान्य दिलं जाईल अशी सुद्धा ह्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। एकूण 227 जागा आहेत आणि ह्यापैकी 150 जागांहून अधिक जागा या महायुतीला जिंकायच्या आहेत। ह्या अनुषंगाने सुद्धा ह्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि ह्यानंतर पाहू शकता आपण एक मॅरेथॉन बैठका सध्या आता भाजपच्या वतीने घेण्यात येणार आहे आणि आगामी निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचं, त्याचबरोबर मुंबईमध्ये काँग्रेस असेल किंवा ठाकरे यांचे उमेदवार किंवा यांचे नगरसेवक कुठे आहेत, त्यांची ताकद कशा पद्धतीने आहे याच्यासुद्धा एक चर्चा, या संदर्भात त्यांना आव्हान कशा पद्धतीने द्यायचं ह्याच्यासुद्धा एक चर्चा ह्या सर्व बैठकीत होणार आहे। त्यामुळे गुरुवारी सुद्धा एक भाजपच्या वतीने एक बैठक या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि ती बैठक खरं तर अतिशय महत्त्वाची बैठक मानली जाईल, कारण त्यावेळी जागा वाटपाचा फॉर्म्युला हा समोर येतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आजपासूनच आपण पाहिलं तर आजसुद्धा आजच्या बैठकीनंतर आपण पाहिलं ह्या प्रतिक्रिया ज्या पद्धतीने आल्या की 227 जागांपैकी 150हून अधिक जागा या महायुतीला जिंकायच्या आहेत आणि यामध्ये खरं तर RPIच्या माध्यमातून एक 8 ते 10 जागांची मागणी त्यामध्ये सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळे आता जागा वाटप ही कशा पद्धतीने होणार, भाजप, शिंदे आणि RPI या तिन्ही पक्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी जागा वाटप कशा पद्धतीने होणार, एकूण कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवार उभा राहणार आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कशा पद्धतीने सामोरे जाणार, या सर्व रणनीतीसाठी आता भाजप सुद्धा ॲक्टिव्ह मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद जय, दिलेल्या माहितीबद्दल।